मी काय स्टार्ट करू? तू कर ना स्टार्ट. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. म्हणजे मला तुझी ती हॅबिट आवडत नाही अजिबात. खूप त्रास घेतो यार असं भांडण. तुला काहीच बोलत नाही. स्पायसी तर जास्त नाही आवडत, स्वीट. ओय ओय ओय. नो नो नो, स्मिता इज चिटिंग. सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय किती वाजले? 5 वाजता आजचा ब्लॉग चालू होतोय. खूप लेट झालास कारण आज आहे फ्रेंडशिप डे. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हॅपी फ्रेंडशिप डे. आणि आज ना स्मिता आणि मी फ्रेंडशिप डेचं एक स्पेशल चॅलेंज करणार आहे. तर आता सध्याला तर स्मिताचं शूट चालू आहे एक तिच्या आयडीवर. तिची जे ब्युटी प्रोडक्ट्स रिव्ह्यू ते करते, तिची आयडी आहे एक इंस्टाग्रामवर. अजून ब्युटी प्रोडक्टचं चालू केलेलं नाहीये, फक्त रील्स. तेच त्याची आयडिया आहे, त्याच्यावर हिने रील्स बनवते एकटी. तर तिची आता ही तयारी चालू आहे. हिचं झाल्यानंतर आपण चॅलेंज चालू करणार आहे. आणि चॅलेंज आम्ही दोघंच करणार आहे कारण मम्मी तर नाहीये. मम्मी आज गेली आहे सोलापूरला. तर चॅलेंज मध्ये फक्त आम्ही दोघंच आहे. किती वेळ लागेल तुला शूट करायला? अजून अर्धा तास. किती सुंदर साडी घातली आहे, अर्धा तास. एकदम क्यूट दिसायली. अरे यार, मनी बघा कशी झोपली मस्त पाऊस बघत. मनीला पण बोर व्हायला. मनी तुला बोर व्हायला का मम्मी गेल्यामुळं? यार मम्मी असं सोलापूरला गेली ना आम्हाला सोडून, आम्हाला खरंच खूप बोर होतं. तसं मनीला पण खूप बोर व्हायला लागलं. गाईज, तर आता पावसाचा वेग खूपच वाढलेला आहे, हे बघा. आणि ह्या टाइमला ना आज आम्ही रील शूट करायला जातो. म्हणजे आता 5:30 वाजले. 5:30-6 वाजता आम्ही रील शूट करायला जातो. पण आज ना आम्ही 3:30 वाजता रील शूट करायला गेलो मंदिरात. बरं झालं आज लवकर गेलो, नाहीतर आज पावसाने घोटाळा केला असता आमचा पूर्ण. पाऊस बघितला किती येतोय. आज पण आपलं राहिलं असतं शूटिंग. बरं झालं की ना मी लवकर चल बोललो तुला आज. मी पण चला बोललेलं ना. जो होता याचे केले होता. हा, तू पण बोलली ते रडू नकोस. झालं शूट झालं. किती वाजले बघा आता. मग चॅलेंज किती करायचं? चॅलेंज राहिलं आपलं. येतं चॅलेंज करायला, आपण जेवण झालं मग करू शकतो. तर काही जाता स्मिताचा स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता टाइम झालाय 7:45 आणि आता मी चॅलेंज करतोय. खरं तर आता आमचा जेवायचा टाइम असतो, पण मम्मीला पप्पाला यायला अजून लेट झालाय. त्यामुळे त्यांनी आल्यावर चॅलेंज करून घेणार आहे. त्यांनी आल्यावरच जेवण करूयात. तोपर्यंत आम्ही ठरवलं की त्याला चॅलेंज करून घेऊयात. मम्मीला पण आम्हाला चॅलेंजमध्ये घ्यायचं होतं, पण मम्मीला अचानक काम आलं त्यामुळे मम्मी गेली. त्यामुळे आज आम्ही दोघं चॅलेंज करणार आहे. तर आज आहे फ्रेंडशिप डे आणि आज आमच्यात तेच चॅलेंज होणार आहे. कोण ट्रू फ्रेंड आहे चेक करायचं आहे. म्हणजे ते आता कळेलच. आणि चॅलेंज असं आहे की एकमेकाला क्वेश्चन विचारायचे. कोण कोणाला जास्त ओळखत आहे त्यावरून आपल्याला समजेल. जसं की तू काढले का क्वेश्चन? मी काढलेत कधीच. मी क्वेश्चन मी काढले नाहीयेत. मी ऑन द स्पॉट विचारणार आहे. आता स्मिता सगळं सेटअप लावते. नीट लाव. तर सेटअप रेडी झालेला आहे फायनली. आणि होणार आहे चॅलेंज. काय करायचं आहे तुला? आणि तसं तर आमचा प्लॅन नव्हता कोणतं चॅलेंज वगैरे करायचा आज. आणि आज ब्लॉगच नव्हतो करणार आम्ही. पण आला डोक्यात फ्रेंडशिप डे आहे म्हणून चला मला फ्रेंडशिप डेचं चॅलेंज करूयात. हे बघा मनी पण आले. मनी चॅलेंज करायचा पण फ्रेंडशिप डे चॅलेंज घ्यायचं का हिला पण मध्ये? हिला पण काय करणार आहे? तिने घ्या बोलायला आम्हाला. तर चला काय आता सगळं सेटअप लावलेला आहे मी आणि सुरुवात करूयात चॅलेंजला. तर 5-5 क्वेश्चन विचारायचे आहेत एकमेकांना. मी तर ChatGPT करून क्वेश्चन काढलेत. हिनं मोबाईलवरून काढलेत क्वेश्चन्स. मी तर माझ्या मनातूनच विचारणार आहे. तर चला सुरुवात करूया फर्स्ट राऊंडला. तुम्ही स्टार्ट करायचं. मी काय स्टार्ट करू? तू कर ना स्टार्ट. अरे आम्ही छोटे आहे ना. हिनं छोटे मुलीला सगळ्याच चॅलेंज मध्ये लास्टला पाहिजे. पाणीपुरी चॅलेंज मध्ये पण तुला लास्टला पाहिजे. स्टोन पेपर सीझर. 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 ठीक आहे, चल विचारतो मी फर्स्ट क्वेश्चन. असं कोणता वर्ड आहे मी जे डेली लाईफ मध्ये जास्त यूज करतो रोज? ट्रू फ्रेंड आहे. एक वर्ड आहे हे डेली लाईफ मध्ये मला छोटी बच्ची पण जास्त बोलतात. आणि दोन आहेत छोटी बच्ची पण आणि आरा पण. तुम्ही सांगा मी काय बोलतो. तुझा क्वेश्चन आहे काय? हा, तू काय बोलते? तुम्हाला ना हे अरे यार. अरे शब्दाचा आई जास्त वेळा बोलते. अरे यार, अरे बापरे, अरे यार. बापरे मी जास्त. अरे वर खूप वेळा यूज करते. मी ते पण बोलते आणि ते पण बोलते. हा बोलते. अरे ते इथे सांगायला थोडं एम्बॅरेसिंग वाटतंय. हा, अरे बेबी पण बोलते. ठीक आहे, फर्स्ट राऊंड झाला. फर्स्ट राऊंड इक्वल
1-1. सेकंड Second. क्वेश्चन, सेकंड राऊंडला स्टार्ट. तुझी अशी कोणती हॉबी आहे जी मला जास्त इरिटेट करते, म्हणजे मला तुझी ती हॅबिट आवडत नाही अजिबात? मी भांडण झाले की मी बोलत नाही ते. Yes. खूप राग येतो यार असं भांडण अरे करायला. यार. मी काहीच बोलत अरे नाही, यार मला खूप राग येतो. मी ते मुद्दामून नाही करत. मला जर असं मी रुसले ना की मी शांत बसते, मी बोलत नाही, काहीच बोलत आणि नाही. मग मला खूप असं अनोइंग होतं ना, आता खूप मग इरिटेशन आता होतं. तुम्हाला असं भांडण मध्ये खूप राग येतो, मी बोलते का तुम्ही राग कशाला करताय? विचार क्वेश्चन. मी बघू जरा. सांगा. कोणती नाही नाही मी नाही सांगणार. ठीक आहे, विचार. सांगा मला जास्त काय आवडतं, स्पायसी का स्वीट? स्पायसी तर जास्त नाही आवडत, स्वीट. हल्ली काय? हल्ली व्हॉट मी किती वेळा बोलले तुम्हाला, मला जास्त गोड आवडत नाही. थोडं जर लिमिटच्या बाहेर गोड मग तिखट आवडतं आवडतं का? की- तिखट आवडतं? जास्त? मी काय बोललं आवडतं, म्हणजे असं की ते लिमिटच्या बाहेर गेलं की तरी पण मी खाऊ शकते. मी बांबू तिखट झालं तरी खाऊ शकते ना. आवडतं का तिखट आवडतं का तुला? तिखट खात नाही तू, तिखट गोड जास्त खाते. कालच 4 जामून खाल्लेत काय नाही? मला गोड आवडत नाही, अजिबात नाही. पण लिमिटच्या बाहेर गेलं की- माझ्यासोबत असतं ना तर आपण जितक्या टाइम सोबत राहिलो तितक्या टाइम तर तू जास्त गोडच खाल्लं तिखटपेक्षा, त्यामुळे मला वाटतं गोड आवडतं. बरं ठीक नो 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 नो. आहे ठीक आहे. तुम्हाला ते माहित नव्हतं. नाही बरं, यार, मी तुम्हाला तुम्हाला हे सांगते. मला तर वाटतंय ना, मला मी हरवण्यासाठी तुम्हाला- असं करते. नाही, मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं. सेकंड राऊंड पण इक्वल. ओके, गाईस चिडले ते, मी बघा ते लास्टला कसं चिडले. आता माझा क्वेश्चन सांगा काय? क्वेश्चन क्वेश्चन सांगितलं, क्वेश्चन विचारत असतो. विचारा. आपल्या घरात एक मांजर आहे आणि एक राणी येते, डॉग. तर त्या दोन्हींमध्ये मला जास्त कोण चांगलं वाटतं, मणी का राणी? चांगलं वाटतं का उचलून घेऊ वाटतं? चांगलं म्हणजे उचलून तर मला दोन्ही पण घेऊ वाटत नाही. मनाने? curiosity. मन नाही, असं बघितल्यावर वाव छान. मग मनी कारण की तुम्हाला डॉग्स बघितले की किळस येते. Right ना? मांजर बघितल्यावर पण किळस येतेच. मग पण जास्त बघितल्यावर किळस नाही, जास्त बघितल्यावर किळस तुम्ही नाही. कधी बोलले नाहीत मला मांजर बघितले किळस येते. किती असं बोललात की किती मोमो आहे ना मांजर, म्हणे किती मोमो आहे ना, मोमो आहे. आणि तू पण मोमो आहे, रडू नको. मला ना असं किळस येत नाही, फक्त हात लावताना किळस येते, असं बघितल्यावर नाही किळस येत. पण हा ठीक आहे, मनी जास्त चांगली वाटते. हा. चला आता तुझा क्वेश्चन. थांबा, मला बघू द्या. स्मिताने थर्ड राऊंड पण पास केला यार. आता मग ते पण बिना हिचकिच. विमान उडाल्या का काय आवाज करायला? थांबा एक मिनिट. चल. माझा फेवरेट ऍप सांगा जो मी रोज खूप वापरते विचार करून. ऍप हा ऍप कोणता पण ऍप असतो. शॉपिंग ना का? मिक्स जास्त कोणता वापरते? इंस्टाग्राम ऑब्विसली. हा, इंस्टाग्राम. मला वाटलं त्यानंतर तुम्ही मिशो. तू जर हे क्वेश्चन विचारला असता का, मी शॉपिंग ऍप्स मध्ये सगळ्यात जास्त ऍप्स कोणते यूज करते, त्यामध्ये मला फ्लिपकार्ट आणि मिशो मध्ये कन्फ्युजन झालं असतं. नाही मी Meesho वापरते. Flipkart बरं चे ठीक आहे, थोडं. माझं क्वेश्चन. 3 राऊंड झाले इक्वल, 3-3 पॉईंट. आता 4th राऊंड. आता मी विचारतो. ठीक आहे, माझं पण सेम क्वेश्चन. मी कोणता ऍप जास्त यूज करतो? VN app. कोण बोललं? Editing. युट्यूब. हाय VN साठी मला एडिटिंग साठी 1-1.5 तास लागते. तुम्ही युट्यूब YouTube नाही- टीव्ही वर युट्यूब बघतो आता. तो टीव्हीवरचं नाही पकडायचं. मग तुम्ही युट्यूब जास्त बघता. हा, मग मी पण YouTube जास्त बघते. टीव्ही वर युट्यूब ऍपच असतं ना, ते ऍपच आहे ना. ए, नाही हारली आहे, पॉइंट हारली. नाही मोबाईलचं चालेल. तुम्ही पण चिडले, मी पण चिडणार एकदा. ऍप विचारलं मी आणि मोबाईलवर बोललो मी कोणते मी पण ऍप यूज शिकणार ऍप यूज करतो विचारलं डायरेक्ट. ही 4th राऊंड हारलेली आहे. 4th राऊंड हार एक्सेप्ट करायची. मला नाच सांग. रडते स्मिता, हार एक्सेप्ट करायची. ए मला हरायचं नाहीये पहिला पण दिला तर मी खेळणार नाही यार. खेळू नको ना मग, काय उपयोग असं खेळायचा. बस मग राहू दे. असं काय चिठी हारली ना, एक्सेप्ट कर ना, हार एक्सेप्ट करायला शिक ना. तर चला 4th राऊंड स्मिता हारलेली आहे. तर 4 राऊंड नंतर स्कोअर आहे 4-3. आता मी एकनी लीड आहे. लास्ट राऊंड. माझं फेवरेट सीझन सांग. चला. तुझं सीझन का? अगं मी विचारलं होतं 5th राऊंड चालू झाला, तूच पहिला क्वेश्चन विचार. नाही नंतर सरी ठेवा. ठीक आहे. मी विचारच नाही, माझा क्वेश्चन आहे. हा, तुझा फेवरेट सीझन. तुम्ही विचारा आता, तुमचं क्वेश्चन आहे ना. माझा फेवरेट सीझन सांग. नाही तुम्ही विचारायचं नाही, मी लीक केलाय क्वेश्चन, तो माझा आहे. लीक केलाय? हा लॉक केला का लीक केलाय? पसरवला, लीकच केलाय ना. हा लीक. ते मला वाटलं LICK वाटलं. लीक म्हणजे चांगलं. ची LEAK म्हणजे व्हायरल. बघायला घेऊ नका, चापडते. सॉरी. मी काय विचारू आता हिला? अरे बीबी, हा क्वेश्चन तुमचाच होता उलटा. आता मी विचारायचा होता. बरोबर होतं,
तर काही चौथ्या राऊंड मध्ये स्मिता फेल झालेली आहे आणि आता विचार तुझा चौथा क्वेश्चन 4th राऊंडचा. माझा फेवरेट सीझन सांगा. विंटर, थंडी. बरोबर आहे का? मी तुम्हाला खूप सांगितलंय सगळं आणि तुमचं सांगू का? हेच विचारा मला पण. का विचारू? नाही आता गाईज 4 राऊंड झालेत. 4 राऊंड नंतर स्कोर आहे 4 पॉइंट्स आणि 3 पॉइंट्स. 3 पॉइंट्स हारले. नाही तुम्ही YouTube ऍपचा हारले. बोललेलं. नो युट्यूब बोललेली काही ना, नंतर बोलले. बिगेन बोलली होती. नो हारले तू. आता 5th राऊंड. माझा फेवरेट महिना कोणता आहे? तुम्ही हे नाही कधी खूप सांगितलं, मी नाही बोलणार आहे. तुला माहित नाही? माहिती आहे मला. माहिती आपण मग जेव्हा सांग. भेटलाय मला दोन मध्ये कन्फ्युजन आहे. एक तर तुमचा बर्थडे आणि एक आपण बरं ठीक आहे जाऊ दे. मी ना हिंट देतो. असं मी कधी स्पेसिफिक बोललो नाही की माझा हा. फेवरेट महिना कोणता आहे. त्यामध्ये आपण मंदिराला जातो. 4 दिवस मेन असतात त्या महिन्यात. त्या दिवशी असं मंदिरला जातो. आणि ते महिना ना आपल्या इथं लेट सुरू होतो आणि नॉर्थ इंडियामध्ये आपल्या एक महिना आधी स्टार्ट होतो. जसं मध्य प्रदेश, UP, दिल्ली तिकडे तो महिना आधी एक दिवस महिना start मंदिरला होतो. जातो? आणि ते आपल्या फेवरेट भगवानचं आहे. आपण फेवरेट गेलोय कधी मंदिरला त्या तो- महिन्यात? गेलोय ना? नाही आपण कॉलेजला असताना गेलोय. हो. 4 दिवस मेन बोलतात त्याचे आणि ते आपल्या फेवरेट देवाचं आहे. आणि सॉरी ते 12 मराठी महिन्यांमध्ये महाशिवरात्री. इंग्लिश महिन्यांमध्ये महाशिवरात्री महिन्यात. श्रावण. हे मी खूपच हिंट दिले ना त्यामुळे ठीक आहे. तरी पण तू एक पिछाडीवर आहे, 1 पॉईंट. ओके. आणि हे मी हिला जास्त हिंट दिले त्यामुळं चल ठीक काय? आहे. विचार 5th क्वेश्चन. मी पण दिलती ना तुम्हाला. आणि गाईज आता हिचा लास्ट क्वेश्चन आहे आणि हे जर मला आलं नाही, मी जर चुकलो तर टाय होईल. मॅच टाय. माझा फेवरेट आईस्क्रीम फ्लेवर सांगा. फेवरेट आईस्क्रीम फ्लेवर हा जे आपण आणलेला पण खूपदा आणलेला पण. चॉकलेट. बरोबर आहे ना? जिंकलं. तर आज फ्रेंडशिप डे दिवशी प्रूव्ह झालं की मी ट्रू फ्रेंड आहे स्मिताचा. मी मुद्दाम केलं नाही. कॅमेरा ऑफ होतो तेव्हा बोलले तुला जिंकवतो. होय नाही जे असेल ते रिअल. मागच्या पाणीपुरीमध्ये तू जिंकले ना, आता मला तेव्हा जिंकायला तुम्ही पाहिजे. कुठं मी तू तेव्हा- प्रत्येकीला तू जिंकायचं म्हणजे ह्यांना बघायलाच मजा येणार नाही. म्हणजे आपले युट्यूब फॅमिली बोलेल ह्यांचे चॅलेंज जर आधी स्क्रिप्टेड असेल की स्मिताला जिंकवायचं. राईट. आपलं फ्रेंडशिप राहिलं. तर चला काय अजून एक चॅलेंज आहे. हे चॅलेंज झालं तर बघू इकडे दे. हे बघ माझं. हे 2 फ्रेंडशिप बँड्स आहेत. तर कोण कोणाला किती फास्ट बांधतं ते त्याचं चॅलेंज लास्ट आहे. विन. एकदम लास्ट विन. हा ते खरं विनर आहे. तुला कोणतं पाहिजे हे ते पाहिजे? खरं विनर आहे. तू ते बोल. हे तुम्ही घ्या. हा असं करायचं. करायचं चालू. हा. थांब ना. 1 2 3 आधीच चालू झाली. 1 2 3 स्टार म्हणून ना. चल मी पाहिलं बंद का? ठीक आहे. रेडी. रेडी. ए थांब ना. मला पण आपण जरा हात हलवलेला चालतो. सेटअप घेऊ दे ना मला. हात हलवलेला चालतो. आणि याची दोरे कशी? सेम आहे माझी पण तशीच आहे बघा. ठीक आहे. थांब. 1 2 3 स्टार्ट. ए आई थांब मी बोलणार आहे. 1 2 3. बरं ठीक आहे तू बोल. नीट 1 काय 2 सुद्धा 3 काय start. समोर. ओ बघा स्टार्ट मारायच्या आधी एक गाठ पण मारून ठेवली. थांबा एक मिनिट. सोडा. साईडला घ्यायचं. सगळ्या हात साईडला घ्यायचं. हा. असं. हा ठीक आहे असं. 1 2 3 स्टार्ट. असं नाही. सॉरी. 1 असा हात मागे घ्यायचा नाही. मी बोलणार नाही. हा. 1 2 3 स्टार्ट. ओय नो स्मिता ही चीटिंग करते यार. तुम्हाला एक पण बांधता नाही. सॉरी हा. तुम्हाला एक पण बांधता नाही आले. बघा खरी विन. आता बघा मी हरलेले ना. मी सांगितलेलं की जे लास्ट जिंकणार आहे ते खरं विन आहे. हे काय बालीची गेम आहे. पहिला वाला रिअल गेम होता. कोणाला माहित करते. हा रिअल गेम होता. ओके ठीक आहे. स्मिता मी जिंकले ना. 2 चॅलेंज झाले. एकामध्ये मी जिंकलो, एकामध्ये हिने जिंकली. हा मी जिंकले दोन्ही पण फिटाफिट झाली. बारकी पोरगी म्हणून जाऊ दे जिंकू दिलेला. डबल गाठ मारली. ह्यांनी तर सिंगल पण मागे झाले नाही. मी डबल आणि गाठ मला मारली. गाठ मारायची सवय नाही. मी कुठे गाठ मारत बसू. कधी मी कोणाला फ्रेंडशिप बँडच नाही बांधलं. शूलेस तर बांधले ना. शूलेच बांधत होतो मग ना. तसंच बांधायचंय. तू बांधत होती फ्रेंडशिप बँड स्कूलमध्ये? छोट्यापणी. नाही बाबा मी कधीच असं स्कूलमध्ये फ्रेंडशिप बँड वगैरे बांधायचं कधी असं काम केलंच नाही. मी काय असं बिलीव्ह करत नाही की एक फ्रेंडशिप बँड बांधलं रिअल दोस्ती झाली.
फ्रेंडशिप मनातून असली पाहिजे. माझा फक्त एकच फ्रेंड आहे. मी तुम्हाला एक फ्रेंडशिप डेच्या आधीची एक स्टोरी सांगते, माझ्या लहानपणीची. तुम्हाला पण सांगते, तुम्हाला पण माहित नाहीये काय. मी एका फ्रेंड सोबत बोलत नव्हते 3-4 दिवस, फ्रेंडशिपच्या आधी बोलत नव्हते. मग काय फ्रेंडशिप डे आलता, मग तिने काय केलं, फ्रेंडशिप आणलं. असं बोलत नव्हतं ना आम्ही, मग तिने आणलं फ्रेंडशिप. आणि आम्ही स्कूलमधून चाललेलो, मी बोलत नव्हते, मग तिच्यासोबत कसं बोलणार फ्रेंडशिप डे. तिने आली, असं फ्रेंडशिप बांधलं आणि म्हणजे असं मला म्हणवलं. त्या दिवशी फ्रेंडशिप डेच्या दिवशी बोलत नव्हतं. ते कॉलेजमध्ये झालं, सांगितलं तुम्हाला. झालं हा, त्या हेच फ्रेंडशिप होतं. डे दिवशी मुहूर्त होता का बोलायचा? नाही, तिने मला म्हणवलं नव्हती. तर काहीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं आमचं चॅलेंज. तर चला या व्हिडिओला मी इथे सेंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू, टाटा, बाय बाय बाय. बाय.